पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्रीराम देवस्थान श्रीरामगड या ठिकाणी श्रीराम देवस्थान कमिटी व उत्तरेश्वर देवस्थान कमिटी यांच्या वतीने गावातील तरुणांसाठी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। पतंग उडवण्यासाठी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी तरुणांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती। अनेक तरुणांनी करंजी घाट परिसरापर्यंत लांब आणि उंच पतंग उडवले। पत्रकार विलाजी मुखेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने या पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या पतंग उत्सव कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती संभाजी पालवे, माजी सरपंच सुनील साखरे, शिक्षक नेते विजय अकोलकर, सरपंच राजेंद्र पाठक, उद्योजक नामदेव नरवडे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, युवा नेते तुळशीदास शिंदे, श्रीराम देवस्थान कमिटीचे सदस्य शेखर मोरे, विकास अकोलकर, सुभाष अकोलकर, उत्तम अकोलकर, भाऊ वायरमन, शिवा मोरे, मयूर मुखेकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीरामगडावर दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या पतंग महोत्सवाचे कौतुक करत चांगला उपक्रम राबवला जात असल्याबाबत समाधान व्यक्त केले। यावेळी असद पठाण, जय मोरे, सार्थक क्षेत्री, सुयश चव्हाण यांना विशेष पारितोषिक देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले, तर उपस्थित सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचे आभार पत्रकार विलास मुखेकर यांनी मानले। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी। या पतंग महोत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आपल्या करंजी गावातील अनेक बालमित्र, युवक मित्र आणि मुलींनी सुद्धा या पतंग महोत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे। आज आपल्या तालुक्याचे लाडके पत्रकार, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय विलास तात्या मुखेकर यांचा वाढदिवस देखील आहे आणि आपल्या करंजी गावच्या दृष्टीने पतंग महोत्सव हा एक सांस्कृतिक ठेवा आहे। आज मकर संक्रांती आहे, सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो। निसर्ग नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाण्याचा संदेश या निमित्ताने देत असतो। संपूर्ण भारतभर मकर संक्रांती अतिशय उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि या मकर संक्रांतीच्या पर्वावरती संपूर्ण भारतभर पतंग महोत्सव होत असतो। आपल्या करंजी गावामध्ये गेल्या 3-4 वर्षापासून विलास तात्या मुखेकर आणि सर्व मित्रमंडळाच्या वतीने या पतंग महोत्सवाचं आयोजन केलं जातं। आज हे जी बालमित्र आहेत ज्यांनी पतंग उत्सवामध्ये भाग घेतला, निश्चितपणे हा एक सांस्कृतिक ठेवा आहे। कितीही वर्षानंतर ज्या वेळेला हे मोठे होतील किंवा वृद्ध होतील त्यावेळेला त्याच्या आठवणीत राहील की आमच्या बालपणी आम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी रामगडावरती पतंग उडवायचो, त्या ठिकाणी पतंग महोत्सव असायचा आणि त्यावेळेला मला बक्षीस मिळालं होतं। अशा या आयुष्यभर आठवणीत राहणाऱ्या या गोष्टी असतात। निश्चितपणे या पतंग महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल सर्व आयोजकांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो। आज या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रसंगी उपस्थित आपल्या पाथर्डी तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संभाजीराव पालवे, आदर्श शिक्षक विजयराव अकोलकर, सुनील साखरे, राजेंद्रजी पाठक, पिंटू शिंदे, उत्तमराव नरोडे कॉन्ट्रॅक्टर आणि या आयोजनामागे किंवा या मंदिरावर सातत्यानं लक्ष ठेवून या मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी सतत कार्यरत असणारे आणि ज्यांच्या कल्पनेतून हा पतंग महोत्सव चालू झाला असे आपल्या सर्वांचे मित्र, आवडते पत्रकार विलासराव मुखेकर, त्यांचे सर्व सहकारी आणि बालमित्रांनो, खरोखरच विलास तात्याची संकल्पना असते ती फारच आगळी वेगळी असते।
आणि एक हा पतंग महोत्सव आयोजित करणं ही एक त्याची चांगली संकल्पना या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून राबवली जात आहे. छोट्या छोट्या सर्व बालकांना या ठिकाणी त्याचा आनंद मिळावा आणि म्हणून त्यांच्यासाठी ही पतंग महोत्सव घडून आणून त्या ठिकाणी स्पर्धात्मक त्या ठिकाणी हा पतंगाचा महोत्सव होतो. परंतु सर्वांनाच या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे आणि म्हणून एक चांगल्या प्रकारची प्रेरणा लहान मुलांमध्ये निर्माण करण्याचं काम तात्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. पतंग महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले सर्वांचे नेते सन्माननीय माजी सभापती बाळासाहेब जाकोलकर, ज्यांनी आता मनोगत व्यक्त केलं असे आदर्श शिक्षक विजयराव अकोलकर, आपले चाचा, त्याचबरोबर उत्तमराव असतील, नरोडे पाटील असतील, सातवडगावचे सरपंच राजेंद्रजी पाठक, पिंटेश्वर शिंदे, शेखर भाऊ, सुभाषराव, विकास, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांनी आज या कार्यक्रमाचे आयोजन केलं असे आपल्या सर्वांचे पत्रकार मित्र विलासराव मुखेकर आणि समोर बसलेली सर्व छोटे बालगोपाळ. खरोखर आज रामगडावर विलासरावनी पतंग महोत्सवाच्या निमित्ताने सगळे बाल गोपाळ त्या निमित्ताने एकत्र आले. मी विलासरावला खास करून खूप खूप धन्यवाद देतो. आता त्याच्याने सांगितलं की एक ही तुमच्या आयुष्यात एक आठवण राहण्यासारखा कार्यक्रम की आपण रामगडावर पतंग महोत्सव उडवायला गेलो होतो आणि आपल्याला काही तो महिना बक्षीस मिळालं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी विलासरावांना खूप खूप धन्यवाद देतो. मित्रांनो, या निमित्तानं एकत्र बालगोपाळ येतात, ही स्पर्धा होते आणि ह्या स्पर्धेमुळं मुलात खेळाडूवृत्ती तयार होते आणि हा पतंग महोत्सव खूप तसा आता पहिला शहरामध्ये होता. शहरामध्ये त्याचं जास्त हे होतं म्हणजे आकर्षण होतं, पण आता खेडेगावात सुद्धा पतंग किंवा याबद्दल माहिती झाली आणि पतंग उडवणं एक चांगला मनाला आनंद देणारा असा हा मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून गुजरात आणि आता त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये साजरा केलेला हा खेळ म्हणा तो वाचतो. मी पुन्हा एकदा विलास तात्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व बालगोपाळ, छोटी छोटी मुलं, माता भगिनी इथं सगळे आले त्याबद्दलही सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी